साबदा भीतीनं थरथर कापतायत. प्रत्येक जण मार्ग सोडून जातायत. पण एका क्षणाची आठवण झाली. मस्तक एकसारखं बधीर होतंय. कारण ज्या भीषणाचा जन्म झाला, ज्या आईनं मला जन्म दिला ती माझी माता शौरी. आणि शौरी पुत्र भीषण माझ्या आईच्या भुकेच्या समाधानासाठी या अरण्याच्या ठिकाणी ही असणारी हे उच्च संपद मी आणि माझ्या आईच्या भुकेचा शांतवन करतोय. पण अनेक वेळा मी माझ्या आईला विचारलं, आई या भीषणाला तू जन्म दिलास, मग सांग आई ज्या पित्यापासून माझा जन्म झाला तो भीषणाचा पिता कोण? नाही, माझ्या आईनं आजपर्यंत हे उत्तर दिलं नाही. ज्या ज्या क्षणी मी प्रश्न विचारतोय त्या त्या क्षणी माझी आई संभ्रमित होते, दुःखी कष्टी होते. त्या आईनं मला सांगितलंय, बाळ भीषण देईन, योग्य वेळ येतात तुझ्या प्रश्नाचं उत्तर. आईला दुःख वाटू नये म्हणून नाही मी पुन्हा प्रश्न विचारला. पण आज मन साशंकित का झालंय? बराच वेळ झाला या अरण्यात झुंडतोय, या अरण्यात चारी बाजूला शोधतोय. एकही हिंस सापत भीषणाच्या भीतीमुळे कुणी इथं येत नाहीये. घडलं जाणार काय? माझी आई आतुरतेनं वाट पाहत असेल. माझी आई आपला भीषण आपल्या भुकेच्या समाधानासाठी म्हणून या उच्च कडावरून न्याहाळावं. नक्की नक्की आवाज येऊ लागलाय. आता या दिशेनं कुणाचा तरी आगमन होतोय. या भीषणाला दबावायचंय. कोण आश्चर्य, भीषणाला पाहतात अरण्यातील शोपद माझ्यापासून भीतीनं दूर जात होती. काय पाहिलं? स्वतःच्या चरण चालीनं आत भीषणासमोर भीषणा अरे आत मरणाच्या दारात तू आलायस. बस सोबत मारून मी माझ्या आईपर्यंत जात होतो. पण हा जिवंत सोबत माझ्या काय म्हणाला? भूत भविष्य वर्तमान सर्व जाणण्याची शक्ती आहे. ही जर जाणण्याची शक्ती आहे तर सांग तुझ्या समोर उभा आहे कोण आहे मी? आणि संप्रत एक शपथ मी माझ्या आईसाठी घेऊन जात होतो. माझी परीक्षा तू घेतोय का घेऊ नये? माझा परीक्षा मी तुला दिलाय, पण तुला वाटत असेल भूत भविष्य वर्तमान त्रैकालाचं ज्ञान मला नाही. एवढं
एवढंच कशाला काय ते? तुझा परिचय मला नाही असं तुला जर का वाटत असेल तर मला सांग, जर का मी तुझा परिचय तुला दिला काय करशील तू? ए! तू हळू- आता थापाड्या म्हटलंय, पण जर माझा परिचय दिलास आणि खरं तर तो सर्व जाणण्याची शक्ती तुझ्यात असेल, पाय धरेल, पण ध्यानी ठेव, खोटं ठरलं तर तुझा तुकडा तुकडा करून प्रथम माझ्या आईसाठी तुझा मांस घेऊन जाईल. गरज नाही, बोलणार ते सत्यच बोलणार. मग सांग, कोण आहे हा तुझ्या समोर उभा असणारा? हे बगदाल वारण्य गोष्ट बरोबर. ऐकून माहीत असेल. आणि ही एक चक्र नगरी, या एक चक्र नगरीचा राजा माझ्या समोर जो उभा आहे, अकराळ विकराळ देहो, नाव तुझं भीषण. एवढंच नाही, भीषण, तुझ्या आईचं नाव सुद्धा मला माहित आहे. माझ्या आईचं नाव तुला नाही. काय माझ्या आईचं नाव नाव? तुझ्या आईचं शौरी. बस! शौरीचा पुत्र तू. रास्त बोललात. शौरी पुत्र भीषणच आपल्या समोर उभा राहिला. ज्या भीषणच्या भीतीनं ना कुणाचा धाडस होत या एक चक्र नगरीने. बरोबर आहे. असंही असताना ज्यानं धाडस केलं ती सर्वज्ञान शक्तीधर असेल. भारत बोलल्या शब्दानं वावरणारा भीषण तेच म्हणत होतो, आपल्या चरणी विनम्र होतो. आशीर्वाद भावांची वृद्धी होईल. पण काय रे, मी येता येता मार्गाला पाहिलं, एका श्वापदाला म्हणून तू बंधन केलं. साहजिकच, कारण नित्याचा धर्मात नित्य कर्तव्य एक तरी सोबत जगाच्या आड करावं आणि ते सोबत जगाच्या आड करून एक चक्रांनी पूर्ण करणं हे या भीषण आणि माझ्या आईचं कर्तव्य. स्वतःची क्षुणा शांत आज करण्यासाठी काय घडलं? शोपद एकही नव्हतं. विचार करत असताना एकाएकी स्वतःच्या चरण चालीनं माझ्यापर्यंत येऊ स्थिर झालं. गैरसमज, म्हणून निर्णय घेतला की रोज आईला शोपत म्हणून त्याचा मांस घेऊन जात होतो. आज जिवंत घेऊन जाणार त्याला. घेऊन जाणार. जिवंत आई समान त्याला तरंत निर्णय. गैरसमज तुझा. गैरसमज? हे भीषणा, तू ज्याला बंधन केलंयस, ज्याला तू श्वापद म्हणून समजतोय, ते सर्वसाधारण श्वापद नव्हे. सर्वसाधारण नव्हे म्हणजे बोलण्याचा नेमका आशय. ते कुणाच्या तरी अधिकाराचं आहे. अधिकार. हा, एका शपदावर अधिकार. अधिकाराचं आहे. मग कोणाच्या अधिकारात आहे? कारण ते श्वापद मुळी नाहीच आहे. मग कोण आहे? तो एक शाम करण्याशिवाय. शाम करण्याशिवाय. आताच म्हणालात की तो अश्व हा, आणि तो सुद्धा अधिकारात आहे. बरोबर. कुणाच्या अधिकारात? नीलवर्णीय कोण अधिकारी त्या अश्वाचा? संपूर्ण अंग जे शुभ्र वर्णाचं असा तो श्यामकर्ण अश्व. तो कुणी सर्वसामान्य नव्हे. मग तो एक राजअश्व आहे. राज अश्व. एवढंच कशाला, ते कुणाच्या अधिकारात आहे तुला ऐकायचे असेल तरी. कोण अधिकारी? 18 दिवसाच्या महाभारती युद्धात त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवले. तेच हस्तिनापूर नरेश पंच पांडव हस्तिनापुरी भावरणारे पांडव त्यांच्या अधिकाराचं ते आहे. अधिकाराचा नसता पांडवात आहे. मग या अरण्याचा मार्ग या अरण्यात येण्याचा धाडस झालं. अधिकाराचा असताना कुणी त्याच्या समवेत नसताना या अरण्याचा मार्ग का पत्करला? महत्वाची गोष्ट, तो जो अश्व आहे तो सर्वसाधारण अश्व नव्हे. सर्वसाधारण नाही. गोत्र हत्येच्या पाप क्षालनासाठी पंचपांडवाने जो अश्वमेध यज्ञ केलेला आहे, हस्तिनापुरात जो अश्वमेध यज्ञ चालू आहे, त्या अश्वमेध यज्ञाचा तो शामकर्ण अश्व या पृथ्वी दिग्विजयासाठी सोडलेला आहे. दिग्विजय म्हणजे हेतू नेमका काय? एकच, त्याच्यावर असणारी सुवर्ण अक्षराने रेखाटलेली पत्रिका, काय म्हणून? गोपाल कृष्णाय परावस्तू.
भगवान गोपाळ कृष्णाला सादर प्रणिपात करून पंचपांडव असं म्हणताय. काय म्हणताय? गोत्र हत्येच्या पापक क्षालनासाठी हस्तिनापूर नरेश पंचपांडव यांनी अश्वमेध यज्ञाला प्रारंभ केलेला आहे आणि त्याचा शामकरण अश्व या पृथ्वी दिग्विजय करण्यासाठी सोडलेला आहे. ज्याच्या अंगी शौर्यवर सामर्थ्य असेल त्यानं त्याचं बंधन करावं. म्हणजे ज्याच्या अंगी शक्ती ते सामर्थ्य असेल त्यांनीच त्याचं बंधन करावं. आणि नसेल तर त्याच्या पुढची गोष्ट जास्त महत्वाची आहे. कोणती मग काय आहे त्याच्या जर पुढचं? शौर्यावर सामर्थ्य नसेल तर तर दांडी तृण घेऊन हस्तिनापुरात करभार खंडणीसह पांडवांना शरण त्याला शरण कोण लागून गेले पांडव? त्या पांडवाला शरण नाही माझ्या रक्तात. कोण असे महाभाग लागून गेले ते? म्हणजे माझ्या आणि आईच्या भुकेच्या समाधानासाठी नवाई अपेक्षा होती. काय ते संधी चालून आली आहे. संधी? अश्वाला तू बंधन केलेलंच आहे. अश्व कुणाचं हे तुला मी कथन केलं. मग पण याच्यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट कोणती? जी तुझ्या कामाची आहे बोलण्यात असेल तुला सांगायची आहे. अशी कोणती गोष्ट? मला सांग रे, तुझ्या बापाचं नाव काय? नाही सांगू शकत हा विषय. माहित नाही. मी माझ्या आईचं नाव कथन केलं पण जन्म देत्या बापाचं नाव मी नाही सांगू शकत. याला कारण माझा जन्म देता बाप कोण आहे ना कधी या भीषण पाहिला किंवा माझ्या बापाबद्दल माझ्या आईने कधी सांगितलं. अनेक वेळा हाच प्रश्न माझ्या आईला विचारला गेला पण आजपर्यंत माझ्या आईने या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. पण आई आशा दाखवली आहे. बाळ, या तुझ्या प्रश्नाचं उत्तर एक ना एक दिवस नक्कीच तुझी आई शौर्य तुला देईल. हे भीषण, तुला केवळ आशेचा पाखरू दाखवलाय. त्या प्रश्नाचं उत्तर तुझी आई तुला कधीच देणार नाही. मी सांगतो ते खरं आहे. सर्व धन शक्ती तुमच्यात. मी तुला प्रथमच म्हणालो भीषण करण्यात आणलं. मला ज्ञात आहे. माझं वास्तव्य काय हे दाढीला माझ्या आईची ओळख करून दिलात आणि तीच माझी आई माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. आणि तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडतात भीषण. ही तुला एक आशा तुझ्या आईनं दाखवली आहे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला कधीच मिळणार नाही. याला कारण आहे. मग तुम्ही जर धर्म चालत असाल भीषण, तर भीषणचा बाप कोण? तुला काय सांगणार नाही याचं सुद्धा कारण मी तुला सांगतो. कोणतं कारण? जी स्थिती तुझ्या बापाची झाली ती तुझी होऊ नये असं तुझ्या आईला वाटतंय. बापाची स्थिती म्हणजे काय घडलं माझ्या बापाच्या बाबतीत? कोणी माझ्या बापाच्या बाबतीत घडवलं? मग ऐक, जे तुझ्या बापाचं नाव तुझ्या आईनं तुला कथन केलं नाही ते आज मी तुला सांगतोय. हे तुझा बाप म्हणजे बराच पराक्रमी होता. राज्य पराक्रमी? हा. कोण असा माझा बाप? एका वेळेला एक गाडा अन्न, काय? एक जिवंत माणूस आणि घडाभर पाणी पिणारा तो होता. एवढा महान शक्तिशाली, एवढा महान बलवान. मग माझा बाप जर एवढा बलवान तर सांगा मला ऐकायचंय भीषण, की बोलून गेलात की माझ्या बापाच्या बाबतीत हे घडलंय तर भीषणाच्या बाबतीत घडलंय म्हणून माझी आई मला सांगत नाहीये. काय असं घडलंय माझ्या बापाच्या बाबतीत? बराच पराक्रमी नाव त्याचं बकासूर. बकासूर आणि बकासूर पुत्र भीषण. आणि त्या बकासुराचा शेवट शेवट केला माहितीये का? कोणी केलंय? ज्या अश्वाचं तू बंधन केलंय त्याच अश्वाचे बालक काय? जे पंचपांडव आहे त्यातील तृतीय पांडव
बस जगात मुलगा कुणी असले काय ते माझा एक सल्ला आहे तुला. सल्ला मी तुला सारं कथन केलं खरं, पण मला असं वाटू लागलं काय वाटतं की तू तिथं जाऊ नयेस. कुठं अश्वाचं बंधन जे केलंय काय त्या अश्वाची मुक्तता तू करावी. अश्वाची मुक्तता तर होणार नाहीये. कारण सांगतोय, कारण तुला वाटत असेल काय कारण या एकचक्र नगरीचा राजकर्ता तू आहे. नक्कीच बलाढ्य पराक्रमी बकासुराचा पुत्र तू आहे. अरे प्रत्येकात भीती आहे ही. पण त्याच्याही पेक्षा महापराक्रमी काय ते पंच पांडव आहेत एवढं लक्षात ठेव. ए, सुनाय! जगात त्याचं वर्णन आपण केलं म्हणून युद्ध भूमीवर ज्यानं रणसंग्राम गाजवला त्याची किंमत मला नाहीये. पण आज माझ्या जीवनात तरी संधी आली. माझी आई केवळ आपल्या मुलाच्या सुखासाठी किंवा माझ्या बाबतीत घडलं म्हणून जर सांगत असतात, आज संधी आली आहे. एक म्हणजे माझ्या बापाच्या वधाचा सूर आणि शरणागती भीषणाला जीवनात कधीच पत्करली नाही. मग त्यांच्या पांडवाचा अश्व असेल तर नक्कीच त्याच्या मुक्ततेसाठी पांडव